अरे उधर सब अड्डे है, मुंडे है। नहीं, इसके दरवाजे भी बेचो सब बेच डाला उसने, कुछ नहीं रखा। ये तुम्हारे पास रखो जो भी। माझ्या पाठीमागं तुम्ही जो पाहत आहात खरं तर तो कागद कारखाना आहे। याच कागद कारखान्याने या जुन्नर शहराला एक वेगळी ओळख करून दिली होती। शेकडो वर्ष जुनी परंपरा असलेला हा जो कागद कारखाना आहे आज मात्र अतिशय खंडरावस्थेत झालेला आहे। ही सगळी अवस्था या कारखान्यावर का आली? कारखान्याचे काही सदस्य माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। कारखान्याचा नेमकी इतिहास काय आणि आज ही अवस्था अशी का झाली? सोसायटीची स्थापना 1946 माईक थोडा साली ऊपर पकडो। सोसायटीची स्थापना 1946 साली झालेली आहे। तेव्हापासून कारखान्याची व्यवस्था जुन्नरमध्ये काही काळ असा होता की जुन्नरची ओळख व्हायची कागद कारखान्यामुळे, ऐतिहासिक आहे। आणि इथलचा कागद जे आहे तो म्हणजे मजबूत आणि टिकाऊ, म्हणजे शासकीय कार्यालयामध्ये जो वापरला जातो तो कागद। हो, शासकीय कार्यालयामध्ये म्हणजे आणि लॉंग लाईफ कागद आहे, आयुष्य जास्त आहे त्याला। आणि त्याची म्हणजे जवळजवळ आता ही 100 वर्षापासून बी जास्त झालेली आहे। म्हणजे जो कागद कारखान्याच्या अगोदर पासून जुन्नर शहरामध्ये कागद निर्मितीचा व्यवसाय होता तो हातावर बनवला जायचा फक्त। आणि याची निर्मिती कधी झाली कारखान्याची? 1946 साली सोसायटी निर्माण झाली। 1900 म्हणजे पार्टिशनच्या काळामध्ये भारत स्वतंत्र झालं तेव्हा त्याच्या अगोदरपासून। आणि ज्यावेळेस निर्मिती झाली त्यावेळेस याचे सदस्य कोण होते? म्हणजे अशी माहिती आहे की 4 कुटुंबांचे सदस्य होते, तो नेमकी काय इतिहास आहे? ठीक आहे, मी देतो तुम्हाला। 4 कुटुंबाचे म्हणजे याचे सदस्य होते। माझे स्वतःचे आजोबा जीवनभाई हुसेनभाई कागदी हे संस्थापक, हमीदभाई मगन पटेल 2, रशीद खान पठाण खान 3 आणि मासूमभाई हुसेनभाई कागदी हे 4 कुटुंब। हे 4 कुटुंब आणि त्यांची फॅमिली याचे सगळे याच्यावर। ज्यावेळेस कारखाना सुस्थितीत होता किती कामगार या ठिकाणी? जवळजवळ 200 ते 250 म्हणजे माणसं पोट भरत होती याच्यावर। म्हणजे अगदी काही वर्षापूर्वी कारखाना कधी बंद पडला? 1997 सालापासून। 70 म्हणजे जवळपास आता 27-28 वर्ष झाली हा कारखाना बंद अवस्थेत आहे। म्हणजे त्याच्या अगोदर 200-250 कुटुंब या ठिकाणी पोट भरत होते। आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊ। हा कारखाना खंडर का झाला, नेमकी काय झालं की कारखाना बंद पडला आणि त्यानंतरच्या घडामोडी कशा झाल्या? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हा जुन्नर कागद कारखाना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये ऐतिहासिक ह्या प्रकारे हा कारखाना सरळपणे सुरळीतपणे एकदम व्यवस्थित चालला होता। तर माझा भाऊ रफिक आदम पटेल हे जेव्हा चेअरमन झाले त्याच्यानंतर ऐतिहासिक असा नफा हा कारखान्याला प्रगती करू लागला, ग्रोथ करू लागला। म्हणजे लाखो रुपयाप्रमाणे असा नफा झाला। म्हणजे सांगता 30 वर्षापूर्वीची गोष्ट तुम्ही सांगताय? हा। तर आमच्याच मधले लोकांना हे असं वाटलं कशाला हे आपण ह्यांना कारखाना एवढं सुरळीत चालला, हे लाखो रुपये ह्यांना येतील, त्यांच्या डोळ्यात म्हणजे त्यांची नियत फिरली आणि ते म्हणायला लागले का बोले हे बोले अंगठे बहादूर बोले हे काय बोले हे लाखो रुपये नफा कमवतो आणि आपण बोले त्याप्रमाणे त्यांनी ते काय केलं, त्यांनी आपल्या हातामध्ये सत्ता घेतली। त्यावेळेस काय ठराव झाले का सत्ता घेताना? ठराव झाले, पण ते सत्ता झाली, त्यांच्या हातामध्ये सत्ता आली, ठराव त्यांनी काय केले घरातल्या घरातच ठराव करायला लागले आणि घरातल्या घरातच मीटिंग करायला लागले। आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केला, कारखाना म्हणजे त्यांच्या मनामध्ये असं आलं का हे आता कारखाना आपल्याला बंद पाडायचा। बंद पाडून ही जमीन जी होती 6.5 एकर जमीन ही त्यांनी त्याच्यावरती डोळा होता त्यांचा। म्हणजे कारखान्याची आता आपण जर पाहिलं तर शहराला लागून ही 6.5 एकर जमीन आहे, म्हणजे करोडोची प्रॉपर्टी तशी पाहायला गेलं तर। मग त्यांची नियत फिरली आणि या सगळ्या जागेवर त्यांनी कब्जा केला असं तुमचं म्हणणं आहे? ते कसा अवैध कब्जा कसा होईल आता आपण थोडंसं त्यांच्याशी बोलूया। मला एक सांगा तुम्ही
उधर देख के बोलो. बोला. मला एक सांगा तुम्ही, हा सगळा अवैध कब्जा झाला कसा? कारखान्याची जी 6.5 एकर मालकीची जागा होती हा आणि आपण जर पाहिलं तर तुमच्या कारखान्याची घटना देखील मी वाचलेली आहे. हा नंतर त्या घटनेमध्ये असं म्हटलंय की जे सभासद होणार आहेत ते एकतर जुन्नरचे रहिवासी असावे हा किंवा तो या कारखान्यात काम करणारा कामगार असावा. परंतु तुमचा आरोप असा आहे की त्यांनी बाहेरचे अनेक सभासद करून घेतले. हा एक मी माझी माहिती देतो तुम्हाला साहेब. का 9/11/91 रोजी तिकडे पाहून बोला थोडं. श्री मोहम्मद शरीफ याकूब साहेब कागदी यांनी मला चार्ज दिला. बर. चार्ज दिल्यानंतर मग आमच्या हातात तो कारखाना आला. 91 पासून ते 94-95 पर्यंत आम्ही भरपूर नफा मिळवून दिला संस्थेला. त्यानंतर त्यांचा हेतू होता विरोधकाचा का सदर कारखाना हा बंद व्हायला पाहिजे. जर ह्या गरिबांना एवढं पेमेंट देतो तो आजरी बुलू म्हणून एक पेपरचा ऑर्डर होता. त्या आजरी बुलूमध्ये प्रत्येक सभासदाने 70 हजाराचा बिल घेतला त्यावेळी. बर. मग ते त्यांना बघवत आलं नाही का बाबा हे पैसे एवढे कमवतात, जर हे करोडपती झाले तर हे घरात घुसून आपल्याला मारतील, म्हणून आपले हा कारखाना आपल्याला बंद करायचा आहे. मुख्य प्रश्नावर येऊ. कारखान्याची ही जी 6.5 एकर क्षेत्र आपण पाहतो जागा, हा तुमचा असा आरोप आहे की ही जागा त्यांनी विकली. जर ही कारखान्याच्या नावावर जागा होती तर ती त्यांनी विकली कशी? ती विकली अशी त्यांनी का बोकस ठराव करून घरच्या घरी त्यांनी स्वतःने एकट्याने 94 सह्या, पायाचे अंगठे, हाताचे अंगठे देऊन सहाय्यक तर तुम्ही निबंधक देखील सहकारी सभासद आहात, तुम्ही सगळी मंडळी सभासद आहात, हा तुमच्या सह्या देखील बोगस मारल्या. हा आमचे पटेल पैकीच बोकस सह्या मारले तुमची त्यांनी. मारली का बोगस? हा माझी स्वतःची बोकस यापैकी सही अजून केली. किती जण आहेत की ज्यांच्या सह्या बोगस मारलेल्या आहेत? तुमची म्हणजे यापैकी ओके. हा 2 जण असे आहेत की ज्यांच्या बोगस सह्या मारल्या, ते इथे उपस्थित आहेत. ठीक आहे. बाकीचे कुठे आहेत ते? ते आहे का आता ठीक आहे. हा येतील ते स्टेशन. समजा. बरं, मग पुढं त्यानंतर त्यांनी मग काय केलं का बोकस सह्या करून सहाय्यक निबंधक सरकारी संस्थेच्या अधिकाऱ्याची सुद्धा दिशाभूल केलेली आहे. म्हणजे तिथलं त्यांनी जमीन विक्रीचा ठराव हा संमत केला. ठराव संमत केला आणि परमिशन घेऊन मग ती जागा फैयाज हुसेन म्हणजे स्वतःच्या मेहुण्याच्या नावावर ट्रान्सफर केली. आता हे सगळं करताय कोण? म्हणजे याच्या पाठीमागं कोण आहे? कोण करताय हे सगळं? हे तो चेअरमन आहे सईद अब्दुररहमान पटेल. बर. सईद पटेल. सईद पटेल हा चेअरमन आहे आणि तो राजकीय शक्ती त्याच्याजवळ मोठी आहे. म्हणजे राजकीय दबाव आणतो असं? हा राजकीय दबाव आणतो आणि मग ते दबाव आणून आणि ते म्हणजे ते कुठलंही आमचं काम होत नाही. आता काय आज रोजी मला एक सांगा, या कारखान्याचे सभासद किती आहेत? आज रोजी त्यांनी चालू लिस्टमध्ये असं दिलेलं आहे की 212 सभासद आहे. बर. परंतु शहरातले किती आणि बाहेरचे किती? सगळे निम्म्याचे 70% सगळे बाहेरचे आहेत. पण तुमच्या घटनेत तर असं म्हटलं की तो जुन्नरचा रहिवासी असावा. आता मग ते कसं आहे ते बोकस कारभार करण्यासाठी ते राजकीय दबावाने ते असं म्हणतो का बाबा हेच आहे नमुना रजिस्टरमध्ये जे सभासद आहे तेच. आपण परत मूळ मुद्द्याकडे येऊ. या 6.5 एकरपैकी त्यांनी किती एकर क्षेत्र विकलंय असं बोगस? 3.5 एकर त्यांनी विकलेलं आहे. आता जुन्नर शहराच्या जवळपास म्हणजे जुन्नर शहरामध्येच एक क्षेत्र आहे, म्हणजे करोडो रुपये त्याची व्हॅल्यू आहे. खरं तर कमीत कमी ते 10 कोटी रुपयाची जागा त्यांनी विकली. तुम्हाला अंधारात ठेवून हे सगळं केलं? हा सगळं आम्हाला करून केलेलं आहे. आता तुमचं म्हणणं काय? आता आमचं म्हणणं हे आहे का बाबा सदर संस्थेची जागासाठी आम्ही भांडू, आम्ही न्यायासाठी अमरण उपोषण करणार आहे आजपासून. आणि तुमच्या बोगस सह्या केल्या हे तुम्हाला कसं कळलं? हे ज्या वेळेला एका संचालकाने मला सांगितलं का तू सेक्रेटरी असताना तुझेच सहीने ही जागा विकलेली आहे, म्हणून मी RTI खाली माहीत पण नव्हतं. मला माहीत पण नव्हतं. मग त्याच वेळी त्याचं ऐकल्यानंतर मी RTI खाली सहाय्यक निबंधक सहकारी संस्था याच्याकडून सदर प्रकरणाची मागणी केली. मग त्या वेळेला त्यांनी मला ते कागदपत्र दिले आणि ते मी 27 वर्ष जपून ठेवलेले होते. आणि त्यानंतर मग ते सदर चेअरमनने तर सहकारी न्यायालय पुणे यांचीसुद्धा काही सभासदाचे बोगस सह्या देऊन कोर्टाची सुद्धा फसवणूक केलेली आहे. तुमचं असं म्हणणं की शासनाची देखील दिशाभूल? हा शासनाची बी केली तर केली, आमची तर केली, पण पोलिसांची बी केली आता हल्ली. कारण त्यांना त्यावेळेला आम्ही जे NC दिली ती 1 वर्षपूर्वी त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं का बाबा हे न्यायप्रविष्ट आहे, परंतु ते न्यायप्रविष्टचा निकाल 2005 मध्येच कोर्टाने डिसमिस केलेला आहे.
आणि तो प्रपोजलवर बी काही सभासदाचे स्वतः त्यांनी सह्या केलेले आहे. आता मला एक सांगा, हा जो कारखाना पाहिला आपण, म्हणजे अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातला हा कारखाना आहे, याच्यात अनेक मशिनरी देखील असतील ना आतमध्ये? मशिनरी बिशनरी सगळी त्याच्यामध्ये जे ओपन मशिनरी होती ते विकून टाकली त्यांनी, फक्त ते भंगारमध्ये. आता कारखाना आहे, ठराव घ्यावा लागतो प्रत्येक गोष्टीसाठी, ठराव घेतले असतील ना का ते? हा, मग ते बोगस ठराव त्यांनी घरच्या घरी घेतलेले आहे आणि स्वतः विकून स्वतः पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायची. हे तर एवढं बोगस होत होतं, तुम्ही सगळे सभासद आहात, इतक्या वर्ष तुम्ही का शांत बसले? इतक्या वर्ष का बाबा, आम्हाला भयभीत होता का हे मारतीन. मला सांगितलं तुला असेटच्या डब्यात घालून टाकू. ऍसिडच्या डब्यात? हा, अशी. कारण त्यांचे संबंध लई लोकांस बरोबर आहे, ते सांगणे ह्यावेळी योग्य ठरणार नाही. परंतु त्यासाठी मी पुरावे गोळा करत आहे. पुरावे काही राहिलेले आहेत, ते सगळे आले तर मग. आता मला सांगा, तुमची जी 4 कुटुंब होती मेन या कारखान्याची निगडीत, त्याचे किती जे वंशपरंपरागत जे काही त्यांची नातेवाईक आहेत किंवा त्यांची मुलं आहेत, याच्यापैकी सभासद केले का सगळ्यांना? नाही केले. काही माहीत झालेले त्याची वारस नोंद सुद्धा केलेली नाही. आणि दुसरी गोष्ट, माझ्या काळात फक्त 57 सभासद होते आणि बाकी मग त्यावेळेला काही मी वारस नोंद केली. 57 होतंय तुम्ही म्हणताय, आता 200च्या वर सभासद आहेत. 200 मग त्यावर ठराव केले असतील ना ते घेताना? ते मी ठराव केले ते 57 असताना. पण परंतु आता त्यांनी काय केलेलं आहे, ठराव केले किंवा केले बी असेल तर ते बोकस ठराव आहे. आणि ते बायलॉज असं सांगतो का फक्त गावापुरते मर्यादित सभासद पाहिजे. ती घटना पाहिली मी, त्याच्यामध्ये जुन्नरचा रहिवासी असा पहिलाच उल्लेख. आणि कमीत कमी तिने 3 वर्ष काम करून मग ते कारागीर सभासद झाल्यानंतर त्या ज्याला सभासद व्हायचा असेल तर त्यांनी ताबडतोब लगेच संचालक मंडळाला अर्ज करायला पाहिजे. म्हणजे आता जी काही उर्वरित समजा 6.5 एकर पैकी 3.5 एकर क्षेत्र गेले तुमचं, म्हणजे आता 3 एकर राहिले काहीतरी, 2.5 एकर राहिले संस्थेच्या हातात. तुम्हाला अशी भीती आहे का ते सुद्धा जाईल? हा, आम्हाला भीती आहे. मला तर अशी भीती आहे का हे डिझॉल्व केलं असेल, परंतु सदर चेअरमननी 3 दप्तर तयार केलेले आहे अशी माझी दप्तर तयार केले. हा, कारण हे जे आता जे कागद पाहिला का विसर्जन अधिकारी नेमला होता संस्थेवर, म्हणजे संस्थेचं ऑडिट करून संस्था विसर्जित केली असं तुमचं म्हणणं आहे? असा माझा शंका आहे. परंतु ते एका यांनी सभासदाने मला सांगितलं का 8 दिवसात ही विसर्जित होणार आहे संस्था. मग आम्ही ते अर्ज दिल्यानंतर विसर्जन अधिकारी नेमला, दुसरीकडे सभासद वाढवत आहेत. मग ते सत्ता काबीज करण्यासाठी बोकस सभासद जे खाटीक बी सभासद वाढवले त्यांनी, खाटीक आणि बाकी जे कार्यक्षेत्राचे बाहेरचे सभासद आहे सर्व. आणि आम्ही सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेला त्याच्यावर बहिष्कार टाकले. ठीक आहे, आता तुमचा इतिहास मला सगळा समजला आहे कागद कारखान्याचा. आता तुमची मागणी काय? आता आमची मागणी आहे की बाबा आम्ही हा कारखाना चालू करणार आहे. त्यांनी ते आता जी मूळ 4 कुटुंब होती त्यापैकी तुमच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये किती कुटुंब आहेत? यातले 4 कुटुंब आहे. 4 कुटुंबाचे सभासद आहेत. बरोबर. अजून काही आलेलं नाही. ठीक आहे, आता येतील, आपण त्यांच्याशी पण बोलणार आहोत. आता तुम्ही कारखाना चालू करणार म्हणजे काय प्रक्रिया तुमच्या आता पुढे न्याय मागणी काय? आता न्याय कसा आहे का 1994 साली सौदी अँबॅसिडीने मुस्लिम अल्पसंख्याला 50 लाख रुपये त्यावेळेला मला दिले होते. मी ते आदेश किती साली दिले ते? ते 94 साली 50 लाख रुपये दिले होते. फ्री पैसा होता तो शासनाचा. खादी कमिशन जे मुंबईला विलय पारलेला ऑफिस आहे तिथं एक आयएस ऑफिसर होते खंदारे साहेब. त्यांनी मला बोलले का हे 7 करोड रुपये आलेले आहे तुमच्या कारखान्याला, 50 लाख रुपये आम्ही फ्री देऊ. पण आमची एकच मागणी का आमचा अधिकारी 2 महिने राहील, तुम्हाला मशिनरी विशनरी फिट करून देणार आणि मग तो आपला जाणार. पण यांना जागा खायची होती म्हणून तो त्यांनी ते काय कर्ज ॲक्सेप्ट केले नाही. ते अधिकारी सुद्धा इथं आलते. ते मला म्हणायला लागले की अधिकाऱ्याला पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन याला अटक करा. पण ते आयएस ऑफिसर होते. आता ते सगळे इथं सुज्ञान लोक आहे, अज्ञान, त्यांना काही समजत नाही. त्यामुळं मी म्हटलं बाबा हे. आणि 1997 साली माझ्या 94, 95, 96 साली दप्तर हिसकून घेतलं माझ्याकडून. हिसकून घेतल्यानंतर मग 2002ला संस्थेची जी जागा होती 5 गट क्रमांक हे स्वतःच्या मेहण्याच्या नावावर फिरवी केली. आणि मग ते आता गुंठेवारी विकतात. आता कमीत कमी आज व्हॅल्युएशन त्याची 10 ते 12 कोटी रुपये आहे. इतिहास फार मोठा याच्यामध्ये फ्रॉड झाला. फार मोठा फ्रॉड. आता तुम्ही उपोषणाचा देखील इशारा दिलेला आहे. कधी बसताय तुम्ही सगळं? आजपासून आता आम्ही भरणार आहे मरण उपोषण. जर त्यांनी गुन्हा नोंद नाही केला तर आम्ही साखळी उपोषण पुन्हा चालू ठेवणार आहे.
म्हणजे तुमची जे काय म्हणणं आहे की त्यांनी तुमच्या खोट्या सह्या केल्या, हा, आमचे सह्या केले त्याच्यामुळं आम्हाला ना सांगता आणि कुठलाही अधिकार ना घेता म्हणजे तुम्हाला अंधारात ठेवून त्यांनी हे हे सगळं सगळं केलं. केलेलं आहे. म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तुमची मागणी आहे. मागणी आहे का आमचे सह्या करणारा हा कोण, कुठलाही आम्ही अधिकार नाही दिला आणि अधिकार नसतोच. आणि माझं एवढं म्हणणं आहे का समजा जे त्यांनी खोटे सह्या केलेले पोलिसांना बी एवढं सांगतो की बाबा समोर बोलवा, त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड, पासबुक, म्हणजे ज्यांच्या खोट्या सह्या केल्या त्या सगळ्यांना बोलवा हाँ, आणि बोलून verify करून घ्या. समक्ष तुम्ही सह्या घ्या आणि समक्ष दूध के दूध पाणी का पाणी हो जाएगा ना. हे अर्ज आमची मागणी केलेली आहे आम्ही. आणि संस्थेची जागा संस्थेला परत मिळावी. आणि माझ्या काळामध्ये कोणाचं काही देणं घेणं नव्हता. नंतर 97 साली मग काय झाले 40 लाख 50 लाख ते कसे झाले त्याचा डेड स्टॉक असतो, त्याचा रजिस्टर असतो, हा, register असेल त्याचे ना. भावावर असतात, त्याचा कच्चा माल आला तेवढं एंट्री असते, पक्का माल गेला त्याची एंट्री असते. आता त्यांनी काय केला का पहिले माझ्यावर खोटे केसेस लावले कोर्टामध्ये, मी काहीच बोललो नाही. त्याच्यामध्ये 2011मध्ये त्यांनी असे प्रोसिजर केली जुन्नर कोर्टात का रफिक आदम पटेल, जुबेर आदम पटेल, खालिद पटेल, अशफाक पटेल, त्याच्यानंतर साजिद इक्बाल पटेल, माजिद इक्बाल पटेल, अजीम अहमद पटेल हे संस्थेची जागा बेकायदेशीररित्या मागत आहे. बर. तर आता आम्हाला त्याची कल्पना नव्हती का बाबा संस्थेची जागा ही बेकायदेशीर आम्ही कधी मागितली नाही आणि ती तशी जागा विकता बी येत नाही. हा, संस्थेत ठराव झाल्याशिवाय तर काय होणार नाही. संस्थेच्या हा, मालकीच्या आता आहे त्यांनी म्हणून. ठराव केलता का बाबा पूर्ववत कारखाना चालू करण्यासाठी, पण 97 पासून ठीक आहे 2008ला पूर्ववत कारखाना चालू करण्यासाठी संस्थेची जागा विकायची परमिशन घेतली, परंतु कारखाना चालूच नाही झाला ना. फक्त फिरवी करून आणि खोटे अनामत रकमा चढवून संस्थेवर बोजा लादून आणि ती जागा फिरवी आता करून ही त्यांनी जी तुम्ही घेतलेली म्हणता आहे. ही जी जागा विकली त्यांनी, हा, यातले जे काही प्रॉफिट झाला असेल त्यांना जागे विकून जो काही मोबदला मिळाला असेल तो तुम्हाला सभासदांना दिलाय का त्यांनी समान त्यांनी वितरण? आम्हाला कुठलाही 1 रुपया दिलेला नाही. कमीत कमी 10 ते 12 कोटी रुपये त्यांनी असं म्हणजे एकट्यानेच परस्पर खिशात घातलं. एकट्यानेच ते दादागिरीने आणि ते राजकीय शक्ती. आता अमोल कोलेला सुद्धा नाही, ठीक आम्ही आहे, कोणत्या राजकीय व्यक्तीचं नाव घ्यायला नको. आपण फक्त याच्या संदर्भात बोलूया. प्रत्येक व्यक्तीचे राजकीय संबंध हे असतातच. हा, आपण फक्त याच्या संदर्भात बोलूया. ठीक आहे.